मी यूट्यूब सुरू का केलं? माझ्या मनातील खरी गोष्ट. नमस्कार मैत्रिणींनो. घरच्यांचा विचार करून मी खूप दिवस थांबले, पण स्वप्न कायम थांबत नाहीत. म्हणून आज एक छोटंसं पाऊल टाकलं आहे. पडले तर पुन्हा उठेन, पण प्रयत्न करणार सोडणार नाही. आज मी तुमच्यासोबत माझ्या मनातील एक अशी गोष्ट शेअर करणार आहे, जी कदाचित आजपर्यंत मी इतक्या मनापासून कोणाला सांगितली नसेल. आजचा व्हिडिओ फक्त यूट्यूबबद्दल नाही. आजचा व्हिडिओ आहे एका साध्या गृहिणीच्या मनातल्या स्वप्नांबद्दल, एका स्त्रीच्या स्वतःला शोधण्याच्या प्रवासाबद्दल आणि तुमच्या प्रेमाच्या अपेक्षांबद्दल. खरं सांगायचं तर मला लहानपणापासूनच खूप गोष्टी आवडतात. मला डान्स खूप आवडतो. गाणं लागलं की पाय आपोआप थिरकायला लागतात. मला चित्र काढायला सुद्धा आवडतं. एका पांढऱ्या कागदावरती रंग भरताना मन किती आनंदी होतं हे शब्दात सांगता येणार नाही. आणि हो, मला पुस्तकसुद्धा वाचायला खूप आवडतं, कारण प्रत्येक पुस्तक आपल्याला काहीतरी नवीन शिकून जातं. आणि प्लस पॉईंट म्हणजे काय आहे माहीत आहे? मला योगा आणि जिम करायला खूप आवडतं. स्वतःला फिट ठेवायला आवडतं. मला घरकाम आवडतं, घरातलं आवरायला आवडतं, घर स्वच्छ ठेवायला आवडतं आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात. आणि मेन म्हणजे स्वयंपाकसुद्धा करायला आवडतो. भाजी, चपाती, पोळी, गोड पदार्थ जेवढं येतं तेवढं मनापासून बनवायला आवडतं. म्हणजे बघा ना, माझ्या आवडी खूप आहेत. पण एक समस्या होती. मला समजत नव्हतं नक्की मी काय करू. यूट्यूब सुरू करायचं होतं, पण विषय कोणता घ्यायचा? डान्स, कुकिंग, योगा, घरगुती टिप्स, पुस्तक की आणखी काही? मी खूप विचार केला, खूप दिवस विचार केला. एक दिवस नाही, एक महिना नाही, तर अनेक दिवस. कारण फक्त यूट्यूब सुरू करायचं नव्हतं, योग्य सुरुवात करायची होती. मैत्रिणींनो, खरं तर माझ्याकडे एकच आवड नाही, माझ्याकडे खूप आवडी आहेत. कधी मला डान्स करावासा वाटतो, कधी पुस्तकात रमून जावंसं वाटतं, कधी नवीन रेसिपी शिकावीशी वाटते, तर कधी स्वामींच्या विचारात हरवून जावंसं वाटतं. म्हणूनच मला यूट्यूबवर एकाच चौकटीत अडकायचं नाही. मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. आणि खरं सांगू, माझ्या मनात आणखी एक विचार सतत यायचा, घरच्यांचा. त्यांना काय वाटेल? त्यांना काय आवडेल? ते माझी साथ देतील का? हे सगळे प्रश्न सतत डोक्यात फिरत होते. म्हणून हा निर्णय घ्यायला मला वेळ गेला. पण या सगळ्या विचारांमध्ये एक गोष्ट मात्र कायम होती, माझं स्वामींवरचं प्रेम. स्वामींचे विचार मला खूप आवडतात. जेव्हा मन खचतं तेव्हा स्वामी धीर देतात. जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा स्वामी मार्ग दाखवतात. आणि म्हणूनच मी स्वतःला म्हटलं, चला सुरुवात स्वामींपासूनच करूया. कारण स्वामी माझ्या आयुष्याचा एक भाग आहेत. त्यांचे विचार माझ्या मनाला स्पर्श करतात आणि कदाचित माझ्यासारख्या अनेक लोकांच्या मनालाही स्पर्श करत असतील. मग मी ठरवलं, मी माझ्या मनापासून बोलेन. मी जे वाचते, जे शिकते, जे अनुभवते ते तुमच्यासोबत शेअर करेन. कारण मला बोलायला खूप आवडतं आणि त्याहून जास्त मला लोकांशी जोडायला आवडतं. मैत्रिणींनो, मी काही मोठी यूट्यूबर नाही आहे. मी काही प्रसिद्ध व्यक्ती नाही. मी तुमच्यासारखीच एक साधी स्त्री आहे, जी कधी स्वयंपाकघरात असते, कधी घर आवरत असते, कधी स्वामींचं पुस्तक वाचत असते, तर कधी नवीन काहीतरी शिकत असते. आणि आज तुमच्याशी गप्पा मारत आहे. माझ्याकडे मोठे कॅमेरे नाहीत, मोठा सेटअपही नाही, मोठी टीम नाही, पण एक मन आहे आणि त्या मनात खूप प्रेम आहे. आज मी सुरुवात केली आहे. कदाचित अजून खूप शिकायचं आहे. कदाचित कधी कधी निराशाही येईल. पण तुमचं प्रेम आणि साथ असेल तर मी नक्की पुढे जाईन. कारण हा प्रवास फक्त माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. म्हणून मी आज तुम्हाला एक विनंती करते. माझ्या या प्रवासात माझी साथ द्या. माझे व्हिडिओ आवडीने ऐका. चुका झाल्या तर सांगा. चांगलं वाटलं तर कौतुक करा. कारण मी अजून शिकत आहे. प्रत्येक दिवस नवीन आहे, प्रत्येक व्हिडिओ नवीन आहे आणि प्रत्येक अनुभव मला घडवत आहे. माझा हा प्रवास किती मोठा होईल हे मला माहीत नाही, पण एक गोष्ट नक्की माहिती आहे, मी हा प्रवास मनापासून करणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने करणार आहे आणि तुमच्या प्रेमाच्या बळावर करणार आहे. शेवटी एवढंच म्हणेन, मी तुमच्यासारखीच एक साधी गृहिणी आहे.
फक्त माझ्या मनातील स्वप्नांना एक दिशा देण्याचा प्रयत्न करते आहे. जर तुम्हाला माझे विचार आवडत असतील तर माझी साथ सोडू नका. तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आणि स्वामींची कृपा एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. हा फक्त माझा यूट्यूब प्रवास नाही, हा आपला सगळ्यांचा एक सुंदर प्रवास आहे. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.